नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण इतिहासातील गव्हर्नर जनरल व व्हाईसराय यांचे महत्त्वाचे 10 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अगोदर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेले आहे. तर चला सुरू करू पहिल्या प्रश्नापासून. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी खालसा केली. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? हा प्रश्न असिस्टंट पूर्व 2011चा आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली ते कोलकाता. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? तर त्यावेळेस भारत मंत्री बर्कनहड. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? हा प्रश्न STI पूर्व 2012ला आलेला आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? हा PSI पूर्व 2012ला विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1853 साली पहिली बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू झाली. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय लष्करावर विश्वास ठेवला, हे याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलेला गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2012ला विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डफरिन. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, कार्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याच्या आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दरोगा हे याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड लिटन. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या फॅमिलीत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.